नाबालिग पोरं गुन्हे करत आहेत, नाबालिग पोरं बलात्कार करत आहेत, नाबालिग पोरं खून करत आहेत, चोऱ्या-माऱ्या करत आहेत, सर्वसामान्य लोकांना लुटत आहेत. यांना भाई बनायचंय, दादा बनायचंय. यांच्या मागे असे कुठले भंगार लोकं आहेत, की यांना मदत करत आहे. स्वतःचा बदला पूर्ण करण्यासाठी यांचा वापर करत आहे. कारण ते नाबालिग आहेत, ते लवकर शिक्षेतनं मुक्त होतील हे त्यांना देखील माहिती आहे मित्रांनो. मित्रांनो, यांच्या डोक्यावरती असे कोण परिणाम करतंय, की यांना गुन्हेगारी क्षेत्राकडे वळवत आहे. मित्रांनो, बाहेरच्या जिल्ह्यामधनं, राज्यामधनं हे लोकं येतात. सर्वसामान्य लोक असतात, भाकरी खायचे वांदे असतात त्यांचे, कष्ट करतात, दिवस-दिवस कष्ट करून त्यावेळेस जाऊन यांना भाकर भेटते. मुलांना शिकवायची हौस असते, त्यासाठी शाळेत पाठवतात. परंतु हे भाई लोकांच्या नजरेत येतात आणि बिघडायला सुरू होतात आणि याच्यामध्ये जे ट्रॅपमध्ये अडकतात मित्रांनो, ते खून करतात, व्यसनं करतात, मारून टाकतात, बदला घेतात आणि याच्यामध्ये आत जाऊन हे छोटी-छोटी पोरं बसतात. मित्रांनो, या पोरांना मला एवढं सांगायचं आहे, की आई-वडिलांचं कष्ट बघा, त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघा. त्यांनी तुम्हाला शिक्षणासाठी पाठवले. शिक्षण घ्या, मोठे बना. खूप सारा पैसा कमवता येतो शिक्षणा माध्यमातनं. या सगळ्या गोष्टी करू नका. फक्त या जगामध्ये एकच भाई आहेत, ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस आणि भारतातले पोलीस. यांना जर गेम करायचं म्हणलं तर 2 मिनिटं लागत नाही. एन्काउंटरमध्ये मारून टाकते. काय असे गुन्हे जर तुम्ही केले असतील तर तुमची वाट लावून टाकतील. त्यामुळं ह्या भाई लोकांना घाबरा, ना की रस्त्याच्या भुरट्या लोकांना घाबरू नका.